दलिंदर निघाना मा वावरात फालतू काल थांबून राहिले अडसा. हा म्या वावरावर कब्जा केला, हे वावर मायाच होतो, मायाच राहीन. मी मरीन त्या दिवशी तुम्हाला भेटीन आता. झेक मारायला पोरं पोरं पैदा गेले का मग आपल्या ज्या वावरात जमिना दिल्याने जात. काल गेले, काल शोक केला पुरा. लेकरं पैदा नव्हती करा लागत, तुमच्या पोचल्याने जात. देवल्या शिल्लक नको बोलू बाबू. लेकरं पैदा केले तर काय हे केलं का? अशा वाऱ्या अर्थ नाही सोडले म्या. लग्न करून दिले त्याले, लेकरं झाले तरी त्याला कमायची अक्कल नाही, तरी माझी वावरच खातीन तुम्ही कदलो पुरू द्यायले. तुम्ही कमा ना काही, तुमची इस्टेट मागा भरशावर आहे का? राजा गोडेबा तुम्हाला पैदा करायला सुट नव्हतं, कसं इस्टेट देणं नव्हती तर काय पैदा केली? तुमच्याजवळ ठेवते ना सारं. फालतू कसं आमच्या डोक्याला ताप घेणं देणं राजा. ताप तर तुम्ही आहे माझ्या डोक्याले हरामखोर हो. आता या वयात माये बसून खायची दिवसात मला वावरात येऊन काम करायला लागून राहिलं. कसं कसं फवारलं भडवीचे हो दोन्ही पोरे माझ्या जवानात. काय कामाचे तुम्ही उपटेच्या लायकीचे आहे का तुम्ही? या वयात जर बुडा काम करून राहिला, बाप काम करून राहिला तर काय करीन मग तो? मला जर काम करायला लागत असेल तर काल देऊ तुम्हाला जमीन साय हो मी. काल देऊ. काय पैदा खाली केलं? अरे मी ना तुम्हाला पैदा केलं याच्यासाठी केलं की मला तुम्ही वागोसा, सुखाच वागोसा. का तरी सुख मला तर दुःख आहे तुमच्यापासून साय हो. मला अजून काम करायला लागून राहिलं. मला बापाला वाटत नाही का की मा पोरानं माझं 100 आणून द्या, खाया प्यायला चांगला आणा, बशाच उठ्याला जागा चांगली असा. पण नाही, आपल्याला काच सुख नाही ना भाकरचं ना खायचं ना प्यायचं. तुमची लायकी नाही ना सुखात राहायची. तुमचं तोंड बनणे राहत ना चबरी आहे ना तुम्ही साऱ्या गावाची. तुम्ही काय सांगून राहिले हो मला? वागवत नाही पोरं वागवत नाही म्हणून राहिले राजे. मी चबरार, तुमच्या बायकाला तुम्हाला आवडता येत नाही, 2 गोष्टी समजून सांगता येत नाही तुमच्या बायकोले. भाज्या करतात लेको तुमची बायका लेको ढमरसान टंपानी. अरे या तुम्ही तुमच्या मायच्या हातची भाजी खा, तुम्ही बोटं चोकून खासा, अजूनही खाता तुमच्या मायच्या हातची भाजी तुम्ही. मटण आणलं लेको की नाही पाणी पंचड करतात तुमच्या बायका. खाणी वाटत का ते मटण? मग बुडा बोलते. अरे बुडा बोली नाही काय दिसते ना बुड्याला तसं. घरात काजू आहे, बदाम आहे, पिस्ता आहे, साऱ्या गोष्टी आहे, तरी भाज्या होत नाही सुद्या. काय मग काय त्या तिकडे नेऊन खातात काय? खोले जाऊ जाऊ वा. जगाला काही तमाशा दाखवू नका, घेणार देऊ आमची काही उडू नका. आमच्या बायका त्या आम्हाला चांगल्या आहेत. हे कसं ह्या वावराचा ताबा तुम्ही सोडा. हे आमच्या नाळ करून दिला तुम्ही ना, आम्हाला हिसा दिला. तुमचं 2 एकर वावर आहे, त्याच्यात काय करायचं काशी करा, तुम्ही इकून टाका लागलं ते आम्हाला सांगू नका ते. पण निघा आठून फलतो. आठून डोकसं ना खाऊ. कसा बोलतो का शिवलाल तू? कसा बोलतो? जगाला तमाशाने? अरे तो बुड्याचे हाल पाय ना तू. लेका त्या बुड्याला फवारायचे औषध समजे ना, फवारता येतले का सुद्धा? त्या बुड्याचे बख पाय तू. मी ना पाहिले बाबा. लाल जरच होईल आहे काय का या वयात या माणसानं फवारले का या वयात? शोभते काय तुले? आता तुम्ही जर त्या बुड्याचे कोणतेच काम नाही करत तो बुडा वावरा ताबा करीन तर काय ना वय आहे? करीन तर काय ना वय आहे? लाव ना म्या बाजारला म्हणतातच. नामदेव भाऊ तुम्ही कसं चबर चबर करू नका बा. तुमच्या घरचं आहे काय ते पाहणं तुम्ही. माठी काल तोंड घालून राहिले आमच्या याच्यात फालतू घेऊन ना जरा. आमचं आम्ही पाहून घेऊन निपटू काय देवला सवय जायते मंदा मंदात लुडूक बुडूक करायची. साऱ्या गावाचा ठेका गेलाय ना येईन उरा पोटार गेला गाव बंद. नामदेवराव असल्याशिवाय कोणतंच काम होत नाही की जटी ना जटी हाय तोंड घालेले. नामदेवले काय आले बोलून राहिला माशी बोलणं काय बोलायचं आहे तू? त्याला तो बोलला ते खरं आहे, खरं बोलला तो. तुमच्या सारखा थोडी खोटा आहे तो पोरगा. अरे अरे गड्या शिवलाल नामदेवचा लय पुढं काय राहिला गड्या. हा बी वाटते याच्याच पोटचा वाटते आहे की असं वाटून राहिलं मले. बुड्यानं शाळा फिरवला वाटते. बंदूक चिकू इकडे तिकडे मारायला वाटते बुड्यानं. देवल्या आगाऊ नको बोलू ना, आगाऊ नको बोलू ना बाबू. आता खाशीन ना फालतू. रघु सांग बरं याले माणूस किती समजू. देवलाल शिवलाल तुम्ही लवकर उठून चालले जा. तुमचा मेळ येत नाही गड्या ओटीसा ना. अगाऊ काही बोलू नका घेणं देणं. कसं अगाऊपणा कशाला करून राहिले घेणं देणं ओटीसा? अगाऊपणा तर या गावातले लोक करून राहिले सारे ओटीसा. तमाशा पाहायला आले. आमचं तिघं आपले काय जे काय होतं आम्ही निपटलो असतो. पण तुम्ही काय आले ओटीसा तोंड घालेले पायाले मटमट पाहून जायले माजरा सारखे ओटीसा. शिवल्या तू निघ वर उठून लवकर निघ लवकर. तू सांगून राहिलो लवकर निघ तू दलिंदर वानाच्या. हो देवल्या तू बी निघ रे. तू नको थांबू ओटीसा. का म्हणशील ना मग? काय झमकती फायटिंग होती की नाही यायची? बोला चालू आहे राजा. बोलणं हे शिवल्यान देवल्या या गांडीत दमन मारामारी करायचा. त्याला माहित आहे आपण बुड्याला हात जरी लावला की नाही बंद गाव कसं आपल्याला मारी म्हणून तो हात नाही टाकून राहिला बुड्या.
ठेवला काय माझं नाण नको चालला जाय थोडीसा बुड्याची इच्छा नाही तुला वावर द्यायची. मग कसं दुसरं काही का कोणतं काम कर बा. खाल्या बुड्या नाही लागला घेणं देणं. जाय होय तू जाय निघतो. बरं नामदेव भाऊ तुम्ही होऊन राहिले आता तर जातो बा मी. हा जातो. खाऊ द्या बुड्याला खाऊ द्या पीक काही वांधा नाही. खाऊ द्या बुड्याला खाऊ द्या. शिवल्या त्या का दिमाग चालला का? खाऊ द्या त्या बुड्याला पीक. मी का गोटे खाऊ का रे बा? अरे काही बोल नको रे बापा तू. असं नको बा शिवलाल. ऐकत जाईन तू जरा सांग देवलाल ऐकत जाईन. हा चाल तू मुकड्यान चालवटून जाय शानी. अरे थांबू नको आता बा. काय म्हणून राहिला तू? ऐकत जाय बा. काय रे बा कसं होईन माय कसं होईन? तू चालवटून फक्त चाल तू. मग पाहतो काय आता. चाल तू मग चाल आता शिवलाल तू एवढं म्हणून राहिला बा तर चाल बा. आता कसं तुझ्या म्हटलं ऐका लागेल ना बोले. गेले रे भडवीचे गेले रे माझर तोच चाले. चला मोळा हा तमाशा. चला सर रेगडा मोतीरा. चाल बरं नामदेव तिकडे चाल बरं. हो चला मोळा झालं निपटलं. निपटलं हे निपटणार नाहीये. डबल अंगलं डिने बुड्याच्या. पहा तुम्ही आता. काही शाळा होते तर शिवलाल का तसं सोडणार आहे बाबा. गुच्ची आहे शिवलाल. रगत पेल्याशिवाय राहणार नाही की. आपल्याला काही घेणं चाल मग चढून चाल. बरं चला मुंशीराम भाऊ चला. हो चला गडू चला. अबे बाबा शिवल्या तू कसा आहेस रे बाबा? हा एका पोटाची भाकर होता ना आपलं वावर. आणि तू काय म्हणतो बुड्याला देऊन टाकते बा. जाऊ दे चाल बा चाल. अरे असं कसं बा? अरे पेऱ्याला खर्च लागेल गडा. आयतं होय तो त्या बुड्याने घेतलं बा. काढून दिला असताना तो बुड्या. तू काय का माणूस आहेस रे बा? हेंबाळा देवला लेका तुला तेच तर समजत नाही. बंद गाव जमा झालं तरीसा कसं असं तसं बोललो असतं. बंद्या गाव झोडलं असतं आपल्याला. सारं गाव त्या बुड्याकडून आपल्या बापाकडून. आपलं काय चालते तटीसा म्हणून कसं सटकून आलो टीचा. गावानं काय गेलं असतं? आपल्या बापानं आपल्याला दिलात ना वावर. आपल्या नावावर आहेत वावर. आपण फेरले साऱ्या गोष्टी झाल्या. पीक निघलो. एक डवऱ्या फेर झाला. फवाराही झाला आपला. पण आता बुड्यानं त्या वावरावर का कब्जा केला? कब्जा केल्यावर आपण काढून देऊ शकतो ना बुड्याले? काढून नाही देऊ शकत काय? हे काढून तर लय देऊ शकतो आपण. पण मग कसं गावाच्या नजरेत आपण वाईट होऊ ना. तसेच तर आपण वाईट. आपल्याला कोणी सुद्धा म्हणत नाही. मग अजून बेकार होईल ना काम. जरा तू कसं शांतता ठेव बा. मला का तुला काही समजत नाही रे बा. तुले का घडीक हे म्हणतात घडीक ते म्हणतं का? तू का माणूस आहेस का बा शिवला रे? पाय ना लेका त्या बुड्यानं लेका ताबा केला ना वावरावर लेका. काय खाशीन वर्षभर सांग ना तू. काय खाशी तू तरी इकडे तिकडे चिरा चाऱ्या मारशीन बाप्पा. पण माय काय मी तू उपाशीच राहीन. तू गड्या देवलाल गडबडच भुलती करतो गड्या. थांब ना जरासा. अरे माझं मोठा प्लॅन आहे बाबा. मोठा आहे ना प्लॅन. तू टेन्शन घेऊ नको ना. पाय तू रातोरात आपलं काम सक्सेस होईन ना. कोणता प्लॅन आहे बा? सांग ना पटकनी. सांग ना भावा. झटकनी करून झटकनी वावर ताब्यात घेऊ. कोणता प्लॅन आहे? आता नाही सांगायचा तो प्लॅन. मी तुला बरोबर रात्री सांगतो काय आहे कसं काय आहे. तर आता नाही सांगत तुला. आता कसं तोंड चूप ठेव. नाही तर बघशीन कोणाचं हाकशीन. तू काही थोडं खरा माणूस नाही आहेस. तू कोण असा आटीने घेत रे? मला कोण नाही सांगू तू पोस्ट काय आहे तर. आता सांगतो मग सांगतो संध्याकाळी सांगतो दुपारी सांगतो. का माणूस आहेस काय रे बघ तू? कसा करतो रे तू? मला तुला समजत काऊन नाही रे? अति काही संकटाचं नाही. संकट येईन ना आपल्या उरा बोकांडीवर. कसं मग सांग तुला काय आहे तर. सध्या नाही तर लेका नुसतं कोळ्यातच बोलतं रे बा. मा डोक्याला लेका पूर्ण टेन्शन आलं बाबा. मा पोराची फी भरणं आहे मला शाळेत. बुड्यानं वावर घेतलं हिसकून. आता कसं काय करू आम्ही? म्हटलं सोयाबीन होईन आपल्याला डमडम. तो पोराची फी भरल्या जाईल. आता कायचं काही बोलल्या रे बा. आता काय खरं आहे भाऊ? मा पोरगा देणार जिल्हा परिषद सरकारी शाळेत. मग काय पोरायला काय येते ABCD येत नाही. एखादं नाही म्हणणार नाही मा पोऱ्या. तसं काही नसते. सरकारी शाळा बी चांगली आहे. शिकवतात ते मास्तर लोक. तू काय आले हे करून राहिला बदनाम्या करतो का फालतू? काय माहिती आहे धतूर आले का शिवल्या? तुझ्या पोरगतून टाकलं हॉस्टेलले का हेंबाळल्या का? ते 10 खेप नपा झालं तुझ्या पोऱ्या. आणि मला सांगून राहिला का तू? मा पोरगा मला इंजिनियर करणार डॉक्टर करणार बा. आणि झटपीच्या शाळेत जिल्हा परिषद शाळेत होते काय इंजिनियर आणि डॉक्टर? ताच बुद्धी जायचे रे भाऊ. अरे बा सरकारी शाळाच बऱ्या रे गड्या. काही त्या बा त्या प्रायव्हेट शाळेत नाही नको लागू. खलास होशीन बाबू देवल्या. खलास होशीन म्हणजे त्याच्यासाठी बी बेकार नाद आहे बरं प्रायव्हेट शाळेचा. शाळेची फी वेगळी असते. ट्युशनची फी वेगळीच असते. ते काय खरं नाही. आपली सरकारी शाळा बोरी ना ट्युशनचं काम ना शाळेच्या फीचं काम. दे तू विषय नको काढू. ते वावराचं काय ते सांग लवकर दळकणी काय तर. चाल तू घरी चाल बरं. चाल लवकर चाल घरी गेला सांग तुला काय तर. बुडा गेला ना 12च्या भावात. आज बुडा गेला 12च्या भावात. वावर घेतलं नाही हिसकून. थांब म्हणत बुड्या. फक्त आजची रात. रे बापा शिवलाल देवलाल काय सापडा असला रे बापा.
नक्की बुड्याचं काही तर काही शेजारात राह भाऊ. बुड्याला अकात करतात भाऊ हे. बुड्याला वावर नाही दिला वाटते यायले. हा याची पुरी भोट करतात पेला आहे ना. बुड्याचा गेम करतात हे भाऊ. रातोरात गेम करतात. असल प्लॅनिंग चालू आहे यायची. हा ना आले ना मग काही शब्द मग खाणार आहे. दोघे भाऊ मत्ता करून राहिले. बुड्याचा गेम करतात हे. चला आता हटून पाहा लागेल, सांगा लागेल आपल्याला झटकनी रघु बुड्याले. हा रघु बुड्याला सांगून द्या लागेल. मग रघु बुड्या मोतीराम बुड्याला सांगते. चला चला लवकर. मोतीराम पाहिजो बरं. ते पोरे दोन्ही काही सुधी नाहीत बरं. हे कधी कसं मागून वार करतील याची काही गॅरंटी नाही आहे. आता तर गेले ते मुकट्यान घरी, पण ते काही शांत बसणार नाहीत तुझे दोन्ही पोरे. तर शिवल्याही नाही देवल्याही नाही. नाही ते मलाही माहीत आहे. हे का तसे वाव जाणारच का वापस. बंद गाव जमा झालं त्याला माहीत आहे. अडसा जर हालचाल केली काही तर मारतीन हे लोक गावातले. म्हणून ते मुकट्यान निघून गेले. नाही तर काय ते काय जाणार होते का ते. अरे ते तर मला मारून जात होते. बुडेवा शिवल्याचा आणि देवल्याचा काही कपट करणं जात नाही. असं त्याची मनात खऊट ते कधी तगा फटका तुमच्यासोबत करतील याची गॅरंटी नाही बरं. कोण ना कोणी कसं तुम्ही सोबत वागत जा. एकटे काही वावरा फवारात येत नाही आज जो. अबे नामदेव मी काय भेनारा दिसलो का लेखा. हो बकऱ्या चालल्या माझ्या जिंदगी भोरल्या का. हा एका कुराडच्या रट्ट्यात लेखा डांगा तोडो रे मी. एका रट्ट्या हे तर माणसात रे. हा एका रट्ट्यात 2-2 खांड करतो यायचे. खटा 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 खटा. टेन्शन न घेऊ तो. सप्पा कुराड चालवतो मी. हा तू काय समजून राहिला. एक टांग दुखता काही मी झाटाही समजत नाही. दोन्ही मापोरेले चिप्त राहिली. असं नाही म्हणणं द्यायचं की असं हे मागून वार करणार आहेत ना. समोरासमोर लढणार नाही. तुझे दोन्ही पोरं गाणगे आहेत ना. तुझी दोन्ही पोरं असं तुझ्या पुरेत नाही मर्दानगी. ते काही समोरासमोर लढू शकत नाही. मागून जर काही दगा फटका केला तर जीवान जाशील. म्हणून कसं त्याचं म्हणणं आहे की बा कोण ना कोणी सोबत वाकूच द्या बसा टाइमपास एखादा. काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. काय काळजी करू नका अजिबात. फक्त आता मला पुढचं नियोजन सांगा तुम्ही. कोणता फवारा मारू काय मारू हे काय मला झाटमाझिंगा काही समजत नाही यातलं वावरातलं आता. हा कारण की आता नवीन निघलं हो. आपलं कसं होतं पहिले काय फवारा नव्हता फाय नव्हता. गोयाचं पाणी शिपणं वखर हाणणं डवरा हाणणं हे होतं. आता तर बापा नवीन निघलं फवारे हे आपल्याला समजत नाही रे बा नामदेव. सांग जर बा मला हे कसं करायला लागते तर. नाही त्या वावराचं टेन्शन ना घेऊ. ते सारं मी म्हणजे माया फवारा आणला तुमचा घेऊन येत जाईन मी. फक्त कसं हे तुमच्या पोरायला तुम्ही कसं भ्या बाजार असे माझं म्हणणं आले. एक तर तुम्ही कसं जायची पोटची भाकर घेतली इसकून वावर घेतलं ना. ते कसे खावकी ठेव करणारच आहे. खावकी ठेव मी नाही भेटणारे जाईल. साय येईल मी काय भेटणार दिसलो काय. अरे मोतीराम एवढा अचानक काऊन एवढा बोयकला रे तू. हा डायरेक्ट बा वावर ताब्यात घेणं पोरे काढून देणं. हा हे अचानक कसं काय झालं मला काही समजलं नाही काय. अचानक काही नाही भाऊ. मी त्या शिवल्याच्या देवल्याच्या घरी गेलो. तुझ्या देखतच गेलो तुम्ही फवारून द्या गड हो. तुनच म्हणले म्हटलं तर मी तुझे दलिंदर पोऱ्यात फवारून देत नाहीत. आता सांग तू. मला तर पहिले माहित होतं पण कसं मा बायकोच्यासाठी गेलो तुम्ही. पण त्याने माझा अपमान केला गड्या. मग अपमान केल्यावर मी वावरात आलो बा. आता कसं मा बायकोची मी हाल पाहिले भाऊ. पाणी आणता मला वाटलं भाऊ हे जवान पोरे माया असून काही फायदा नाही. मग काय करू द्यायला जमीन देऊन माई. हा घेतली माई जमीन हिसकून. मग हे तर तुझ्या पोऱ्याचं पहिल्यापासून दलिंदरात नाही रे. आम्हाला माहित होतं की तू ते काम करत नाही. पण तुले मोठी हा होती बापा आशा होती. गेला बापा त्याच्या घरलो कुदत मोठा हा आला. मग हिंबटलं दोन गुरु आहे की नाही. हा आता काय करायला लागलं तुले. जे आहे तेच करायला लागलं की नाही. सगळं तो विषय काढू नका. आता दिले काढून म्या घेतलं ना वावर ताब्यात. आता फक्त वावर कसं पिकवावं लागते हे सांगा मला तुम्ही. फक्त पीक झालं पाहिजे आपल्याला खायला पुरी निवडलं. हा जास्ती काही आपल्याला आशा नाही. आता पुढचं नियोजन काय तर पाहू पण आता. टेन्शन घेऊ नका बुडे बा. तुम्हाला पुढचं बंद सांगितलं जाईल. चला रे गड. चला बुडे बा चला. चला बघ चला बा. मी राहिलो भाकर खायची. भाकर खातो बा. भूक लागली मला. एक तर भांडणात दिवस गेला माझा सारा. अरे बा तू उपाशीच आम्ही काय जिंकून आलो बाबा. आम्ही उपाशी जाऊ ना. तुझे भांडण मोडता गेलो बा. 2 दिवस लागले भांडण मोडायला. काय सांगतो जाऊ द्या. चला अरे हरामी पोरं कोणाला देऊ नये बा. निर्दयी पोरं तर एवढं कोणाला देऊ नये बा. बरं त्या मोतीराम मुंड्याचे पोरवल्या काल हे काही बोगस आहेत रे बापा. आता शिवल्यान देवल्या काय खरे आहेत रे बापा ते. अरे स्वतःच्या बापाले मारायची प्लॅनिंग करतात बा. स्वतःच्या बापाले चांगला मत्ता चालू बा दोघांचा. बापाने वावर नाही दिलं तर बापाला मारायची प्लॅनिंग. सांगा किती कठीण दिवस झाले. किती कठीण काळ आहे हा रघु बुडा येते की नाही काय माहित बा. या बकऱ्या राखत राहा लागते म्हणे. मुतलं का हा बुडायला का लयच गणगणे आहे रे बा. आले का फालतू झेंडू बाम लावून घेतली बा. म्या त्याकडे भांडणात गेलो असतो पुरलं असतं का. तर मला चल मुंग्या सुटल्या. कधी सांगतो त्या मोतीराम बुड्याला कधी नाही की बुडेबा सांभाळून राहा. तुमचं पोरं काय खरं नाही. आज रात्री तुमचा गेम करणार आहे. हा सांगितलं गेलं असतं ना. पण आता कसं हा रघु बुडा गाय पाय. ह्याच्या बकऱ्या गाय आहे. कोणा वावरात गेली तर बस. हा अजून भांडणं. घंट्या पाणी गिनी पेला बकऱ्या. ते गाय गी पेली गिन पाणी.
मग सांग तुम्ही गाय पेली की नाही बकरी पेली की नाही पाणी तर पहिले मला म्हटलं आहे का तुम्ही काय तर सांगतो बापा काय ऐकू तुया म्हटलं काय ऐकू. तडसा काय झालं तुम्ही गेलते तडसा त्या मोतीराम बुड्याचं भांडण मोडायले ते वावरात काय झालं वावराचं. काय म्हणणार मोतीरामनं दादागिरीनं वावर घेतलं ताब्यात दिले दोन्ही पुरे काढून गेले ते तोंड हिरमुसलं करून खाली मान घालून हा शिवल्यान देवल्या. तू कडे काय ऐकणार का मोतीराम आम्ही सपोर्टले होतोच ना मोतीरामच्या. हा त्यानं जर नखरे गेले असते बस झोडपा झोडपी दोन्ही भाऊ सोडून काढले असते शिवल्या बी देवल्या बी. अरे तेच भोयणार आहे मग आता तेच भोयणार आहे. तुम्हाला काय माहित आहे शिवलाल देवलालनं काय प्लॅनिंग केली तर पुढची तुम्हाला काहीच माहित नाही अजून धतुरा. तुम्ही फक्त कसं बुड्यानं वावर घेतलं याच्यातच खुश आहे पण पुढे काय होणार आहे हे तुम्हाला अजून काही माहितच नाही. काय भोयणार रे बापा काय झालं कोणतं प्लॅनिंग रे बापा म्हणजे नेमकं काय आम्हाला समजून नाही राहिलं का मला काय आहे तर काय म्हणणं काय तुझं. बाबा शिवलाल देवलाल बुड्याचा गेम करणार रात्री गेम आहे बुड्याचा काय सांगा तुम्हाला. बुडा खलास आहे रात्री. बुड्यानं लय मन दुखवले म्हणतात ते दोघे भाऊ. आज बुड्याचा कार्यक्रम करणार म्हणजे करणार 100% आणि होणारच आहे तो आता. अरे बापा रे असं आहे का रे बापा. काय ले का गंट्याले का तुला तटलो का येऊ नये का सांगायले तटलो घेऊ नये तुला सांगायले. ते मी तटलो की तुम्हाला सांगायला ते बकऱ्या आणि हे तुमची गाय जर कोणा वावरात गेली तर का करसान का भांडणं करत बसतान का तिचा. लोक तर माहिती आहे कशात किरकिर येतं. लोक जरा सैन्य होतात धुऱ्यावर ढोरणा वासरू. बाबू गंठ्या बरा नाही आला बापा. हे बरं ऐकलं बापा तू शिवल्याचं देवल्याचं. खरंच ना कानानं ऐकलं ना बाबा हे नाही तर मग खोटं असेल. मी काले खोटं बोलू राजा बुढे काय घेणार देणं. अरे मी मा डोळ्यानं पाहिलं कानानं ऐकलं राजा दोघे भाऊ मस्त गप्पा मारून राहिले तरी देवल्या म्हणे मावावर गेलं म्हणे शिवल्या तू काही नाही का मापोरगा शिकून राहिलं मापोरगा कोण भेटल्या मला पैशाची गरज आहे. शिवल्या म्हणे तू टेन्शन घेऊ नको जे काय ते मी पाहिजे. बरं गंठ्या तू बरं सांगितलं मला. हे फक्त तू ऐकीन 15-20 मिनिटं ह्या बकऱ्या पाहिजो आता आपल्या आणि हे गाय पाहिजो आलोच मी 10 मिनिटात निरूप देऊन आलोच ना. बुडे बा निरूप द्या की नका देऊ मला काही फरक पडत नाही. कसं मला काही ढोपरून घेऊ नका फुकाचं तुम्ही घेणार देणं का बकऱ्या चार आणि काही गाई चार कसं बिन पगारीन फुल अधिकारी कसं मला जाऊ द्या घरी मला बायको घरी माझी बायको माना कणकण घरी. बरं जाय तू जाय मी पाहतो काय तर जाय तू कुठे 200 द्यायला कुठे फुका फाकाचे. जाऊ दे बाबा अटी बस तुम्ही एखाद्या घंटात मग येतेच मोतीराम इकडे आले की सांगून दे. चालो बुडे बा चालो घरी. मस्त घेतलं राजा ढोपरून तुम्ही मुले मस्त आहे तुमचं काम. फुकट फाकट ढोपरायला पाहिजे बुड्याले नो काय निघत चून खाऊ आहे बुडा एवढ्या मोठ्या बकऱ्या चालते गाई चालते असं नाही मग लिटरभर दूध घेऊन जातो हे केले एखाद्या हप्त्याला मटण घेऊन जातो पाहू नाही सारं फुकटेच काम आहे तिचा. बा आता सांग ना तू काय आहे तर रात्री गेम करणार तू बुड्याचा बा घाईच बोलती होते बा. एक तर तुझ्या पोटात राहत नाही गाड्या कोणती गोट म्या तुला सांगून द्या आणि तू पचका कुठी. थांब ना काळ वेळ येऊ दे ना त्याचा टाइम येऊ दे ना मग सांगतो तुले कोणती गोष्ट आहे अशी कोणतं लोकून राहिला मापासून लेका शिवला. एक तर मला लेका वावराचं टेन्शन पडलं गळ्या तुला ते वावरा बुड्याला देऊन टाकलं बा घेणार त्यानं तुला येते गळ्या तर मग मोठी गावातले लोकांनी का खाल्लं असतं का आपला हिस्सा आपल्याला दिला असता ना बुवा. पण लेका तू कसं तुझ्या भरेला पोट मी उपाशी गळा तू माझा जरासा विचार करत नाही बा. कसं गव्हाबरोबर दगड रगडले जाऊन राहिले बा तुझ्याबरोबर माया कसा मरण आहे बा. मी करतो लेका तू फक्त लेका करणं होणं जाणं काही नाही लेका त्याच्यानं ना. तू आज खोटी उपटच करतो रातच्या राती पाय तू. तू फक्त जराशी शांतता ठेव तू माई फक्त तो साथ दे तू साथ नको सोडू तू माई आणि अशी गडबड करू नको. वार गेलं वावर पद्धतशीर येते वापस टेन्शन घेऊ नको तू. कसं येईन बुड्यांना ताबा केला त्या वावरावर काय त्याची काय माती आणशी की दगड आणशी उचलून काय म्हणजे काय मला काही समजून नाही राहिलं नेमकं काय म्हणणार तू येतं. काय का नुसतं कोळ्यावर टाकून राहिला बा तू. अरे हेंबाळ्या बुडाच नाही राहिला तर वावर कोणाला भेटीन आपल्यालाच भेटीन की नाही. बुडा कुकडे जाणार आहे बुडा राहणार नाही. तू कुकडे जाणार आहे बुडा अरे बुडा पाय तू स्वर्गवासीच होईल डायरेक्ट. हो गळ्या हो शिवला हे काय बोलतो रे गळ्या तू. हो गळ्या का बा काय बुड्याला स्वर्गात पाठवता का जीव घेता का त्या बुड्याचा. नाही रे बाबा हे असं करू नको बापा. हेंबाळ्या देवल्या काहीच होत नाही ना बे तू टेन्शन न घेऊ ना बे. कोणाला माहित पडते बे बुडा गेला म्हणून साधा म्हातारा बुडा डोंगराचं झालं. डोंगऱ्याचं काही नसते होत. डोंगरे तशी कुटकून मरतातच ना टेन्शन घेऊ नको. तू पाय ना मी कसा करतो खेळता तू असा भिवू नको बा एवढा. का बे बापा शिवल्या लेका तुला जराशी दया मया नाही लेका एवढा निकोटर कसा काय झाला रे बा तू. पहिले लेका हातपाय उपडली ढळ लोळच रे बा. आता लेका जीव घ्यायच्या गोष्टी करून राहिला बा तू जीव घ्यायच्या ते सख्या बापाला मारतो म्हणतो बा.
देवीच्या सडेल वावरासाठी कार बापा. अरे दयामयाले का चाटत का पोट भरणार आहे का दयामयेनं? हा का गोठे खाशीन का? त्या डोंगरावर वावर घेतला आपलं, आता काय आपल्याला खुल्लम खुसा सोय. हा पुढचं रोटेशन चालवायला लागत का? ते बुडं माजलं आपल्याच्यानं काही काम होत नाही भाऊ, वावराशिवाय जमत नाही आपलं. कसं बुड्या टाकू खलास करून रातोरात, मग पाहू पुढचं पुढे काय आहे तर. खरं आहे म्हणा गड्या, रोटेशनचं चालावं लागते, पण मग कसं धमकी ममकी देऊ हा बुडा 1-2 दिवस किडनॅप करून काय जमलं नसतं काय? हा डायरेक्ट तू मारायची गोष्ट करून आला बा. त्या बुड्याची कसं खोटी उपट आजच करून टाकू आपण. बुडे डोक्याला तापच नाही जायला. कसं दरवर्षी डोक्याला झंझट आहे ना बे. ह्या उठलं सुटलं की त्या वावरावर जिथे डोंगर ती, उठलं सुटलं की त्या वावरावर जिथे डोंगर. हा कसं यावर्षी कसं खोटी उपटच करून टाकू आता. चालतो चाल. दगडा पटून नाही राहिलं, पण आता केल्याशिवाय गत्यांतर नाही आपल्याला. कारण पोराची फी भरायला लागते, पोरी फी भरायला लागते, घर चालवायला लागते भाऊ, वावराशिवाय पर्याय नाही. आणि दुसऱ्याच्या कामाला जाऊन एवढ्या रोजदारीत होत नाही. चाल बा, तू म्हणून आला तसंच करू आता काहीतरी. चाल बापा बरं, उठ बरं, उठ लवकर. चाल बरं लवकर जाणार आहे आपल्याला. काय पुढचं कसं गेम करणार आहे आपल्या पुढचा. बस चाल उठ बा, चाल बापा. खेळले मली नाही देत ना वावर, वावरावर ताबा करतो ना. हा थांबतो या गेम मध्ये आज रात्री. टेन्शन घेऊ नको. आलो ना आता, आलो ना. आलो.